लग्नानंतर होईलच प्रेम च्या आजच्या भागामध्ये आपण बघणार आहोत. काव्या बेडवर शांत अशी झोपलेली असते. तेवढ्यात पार्थ तिथे येतो. तिला बेडवर झोपलेलं बघून पार्थ तिच्याजवळ जातो आणि तिच्याकडे पाहू लागतो आणि म्हणतो, किती छान दिसता तुम्ही, नाहीतर एरवी नुसती कटकट करत असता. तेवढ्यातच काव्या थोडीशी हलते. पार्थला वाटतं हिने ऐकलं का काय म्हणून तो घाबरतो आणि थोडासा लांब जातो. पण काव्या गाढ झोपी गेलेली आहे. हे बघून पार्थ परत तिच्याजवळ येतो. तिच्या चेहऱ्यावर आलेली केस हाताने बाजूला सारतो आणि म्हणतो की आपण वैतागून कोर्टाची पायरी चढलो खरे, पण शहाणा माणसाने नेहमी मैत्रीचा हात पूर्ण धरायचा असतो. मैत्रीची पायरी चढायची असते आणि मी तुमचा हा हात कायम धरायला तयार आहे. असं म्हणून हळूच तिच्या हातामध्ये फ्रेंडशिप बँड बांधतो आणि म्हणतो, आपल्या नात्यासाठी मी एक पाऊल पुढे यायला तयार आहे. म्हणून हात असा हळुवारपणे तिच्या हातावर धरलेला असतो. तेवढ्यात वीज चमकते आणि काव्या पार्थचा हात घट्ट पकडते.